बातमींना बुलेटिनची सुरुवात। सोलापूरचे भाजप नेते उत्तमराव जानकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दरम्यान संध्याकाळी वेळापूरमध्ये बैठक घेऊन उत्तमराव जानकर आपली भूमिका जाहीर करणार आहेत। तसेच रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। माढ्यासाठी फडणवीस स्वतःच मैदानामध्ये उतरले। उत्तमराव जानकर, रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे आणि शहाजी पाटील यांनी आज फडणवीसांची भेट घेतली। विशेष विमानाने चारही नेते नागपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे यांनी ते दुसऱ्यांदा नागपूरमध्ये जात फडणवीसांची भेट घेतली। माढ्यासाठीचा असलेला तिढा अखेर सुटलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। नागपुरात फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली। उत्तमराव जानकरांनी ही माहिती दिली। शहांसोबत भेट घडवून देण्याचं उत्तम जानकरांना आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे। जानकरांचा पवारांसोबत संपर्क झाल्यानंतर भाजपमध्ये हालचाली वाढल्या। उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याच्या तयारीत होते। मोहिते पाटलांना पाठिंबा दिला असता तर महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता होती। उत्तम जानकरांमुळे माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फटका बसण्याची भाजपला भीती होती। माढ्यामध्ये कोणता फटका बसू नये यासाठी उत्तम जानकरांना आपल्याकडे वळवण्याचे भाजपचे प्रयत्न होते। माढ्यामध्ये उत्तम जानकरांच्या पाठीशी जवळपास 1 लाख मतदार आहेत। उत्तम जानकर महायुतीसोबत राहावेत यासाठी बारामतीला विशेष विमान पाठवण्यात आलं। साहेबांची आता जवळजवळ 1 तास आमची बैठक सविस्तरपणाने झाली। त्याच्यामध्ये आमच्या काय अडचणी होत्या, मुद्दे होते, त्याच्यावरती सविस्तरपणाने चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी 7 वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ। ज्या ज्या गोष्टीचे या ठिकाणी चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या सकारात्मक निर्णय घेऊ।